Today we will discuss clavicle bone anatomy. या एक सेकंड. या टॉपिकमध्ये आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत. पुन्हा साईड डिटर्मिनेशन पाहिजे. साईड डिटर्मिनेशन पेक्युलरिटी ऑफ क्लॅव्हिकल पाहिजे. फीचरमध्ये सॅप आणि एंड्स पाहिजे. 2 अटॅचमेंट पाहिजे आपल्याला. वॉसिफिकेशन पाहिजे आणि क्लिनिकल ॲनाटॉमीसुद्धा पाहिजे. ओके. हां, चलो. चला इंट्रोडक्शनमध्ये बघा. इंट्रोडक्शनमध्ये क्लॅव्हिकल इज द लॅटिन स्मॉल की और लॉन्ग बोन आहे. हा आहे मॉडिफाईड लॉंग बोन स्पेसिफिकली एम सी क्यूसाठी आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. क्लॅव्हिकल इज लॉंग बोन या मॉडिफाईड लॉंग बोन. तो मॉडिफाईड लॉंग बोन हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण MCQसाठी हा क्वेश्चन पकडलाच जातो. ओके. तर क्लॅव्हिकल इज मॉडिफाईड लॉंग बोन किंवा लॉंग बोन. चलो, ऑप्शन जर मॉडिफाईड लॉंग बोन नसेल तर लॉंग बोन टिक करून टाका. पण तिथं जर मॉडिफाईड लॉंग बोन ऑप्शन असेल तर अवश्य मॉडिफाईड लॉंग बोन करा. हां, तर पुढचा पॉईंट आपला हां, सपोर्ट शोल्डर सो दॅट आर्म्स आर क्लिअरली अवे फ्रॉम ट्रंक. म्हणजे ट्रंकला आपल्या शोल्डरला सपोर्ट करतं, त्यामुळं आर्म्स म्हणजे आपले हात असे बाहेरच्या अवे फ्रॉम ट्रंक्सपेक्षा बाहेर जाऊ शकतात. ओके. क्लॅव्हिकल ट्रान्समिट वेट एक सेकंड. हां, क्लॅव्हिकल ट्रान्समिट वेट ऑफ लिम टू स्टर्नम. म्हणजे काय करतं क्लॅव्हिकल, काय करतं तर आपल्या स्टर्मला, एका बाजूला स्टर्मला अटॅच आहे, स्टर्मला अटॅच आहे आणि दुसऱ्या बाजूला जाऊन आपल्या स्कॅपुलाच्या ॲक्रोमिन प्रोसेसला अटॅच आहे. त्यामुळं ते आपले जे लिम्सचं जे वेट आहे ट्रान्समिट टू स्टर्नम, म्हणजे वेट ट्रान्समिट करण्याचं काम करतं. ओके. हां, द बोन आर कर्व्ड जो पार्ट आहे बोनचा, त्याला आपण शार्प आणि टू एंड. या बोनला एक कर्व्ड पार्ट आहे, त्याला आपण शार्प म्हणतो. आणि दोन एंड्स आहेत, एक आहे लॅटरल आणि एक आहे मीडियल. ओके. असे इंट्रोडक्शन त्या बोनचं. साईड डिटर्मिनेशन पाहू. बघा, आपल्याला LAQ जर विचारला तर साईड डिटर्मिनेशनचा पॉईंट विचारला जातो. त्यामुळं आपल्याला साईड डिटर्मिनेशन 2 ते 3 मार्काला LAQमध्ये स्पेसिफिकली विचारलं जातं. जर LAQ लिहायचं असेल लॉंग आन्सर क्वेश्चन, त्याच्यामध्ये जर पॉईंट 4च असतील तर मग साईड डिटर्मिनेशनचं वेटेज वाढतं. जर 3च पॉईंट लिहायचे असतील त्यामध्ये जर एक साईड डिटर्मिनेशन सांगितलं असेल तर त्याचे वेटेज पुन्हाही वाढतं. ओके. साईड डिटर्मिनेशन. होल क्लॅव्हिकल हॉरिझॉन्टली सच. क्लॅव्हिकल असा होल्ड करा हॉरिझॉन्टली इन सच वे, खालच्या हे या पॉईंटनुसार. ओके. इट्स लॅटरल एंड्स फ्लॅट आहे. लॅटरल एंड फ्लॅट आहे अँड मिडियल एंड आर लार्ज आणि क्वाड्रिलॅटरल. लार्ज आहे आणि क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौरस आकाराचा आहे. कोणचा? मिडियल एंड. हा. द शार्प स्लाइटली कवर्ड इट्स कॉन्व्हेक्स फॉरवर्ड इन medial two-third, convex forward medial two-third, and concave forward lateral one-third. lateral one-third बघा, कॉन्व्हेक्स फॉरवर्ड असं होतं आणि पुन्हा मग असं होतं. हा असा बोन आहे आपला. हा आहे फ्लॅट आणि इथं असं जाऊन इथे क्वाड्रिलॅटरल होते. क्वाड्रिलॅटरल असा आपला टोटली बोन आहे. ओके. मग हे 2/3 जे आहे मिडियल 2/3 आहे, कॉन्व्हेक्स फॉरवर्ड आहे. लॅटरल 1/3 जे आहे, हे आहे लॅटरल 1/3, हे आहे कॉन्केव फॉरवर्ड. ओके. इन्फिरियर सरफेस इज ग्रूड लॉन्जिट्युडनली इट्स मिडियल 1/3 पार्ट. म्हणजे मिडियल 2/3 जे आहे त्यामधला मिडियल 1/3 जो आहे आणि मध्यभागचा भाग, त्याला एक लॉन्जिट्युडनल ग्रू आहे इन्फिरियर सरफेसला. ओके. इन्फिरियर म्हणजे खालच्या बाजूला. ओके. चलो, पिक्युलरिटी पाहू आपण ऑफ क्लॅव्हिकल. पिक्युलरिटीज ऑफ क्लॅव्हिकल. ओके. फर्स्ट, इट इज एक सेकंड. हां, इट इज लॉंग बोन अँड दॅट्स लाईक हॉरिझॉन्टली. हा एक लॉंग बोन आहे आणि आडवा हॉरिझॉन्टली आहे. ओके. इट इज सबक्युटेनियस थ्रूआउट. हा आहे सबक्युटेनियस बोन आहे. ओके. हां, इट इज फर्स्ट बोन टू स्टार्ट ऑसिफाय.
शरीरामधला बॉडीमधला आपला फर्स्ट बोन आहे जो स्टार्ट ऑसिफाईज व्हायला स्टार्ट होतो. मग शरीरामध्ये शरीर डेव्हलप होण्याच्या टायमाला फर्स्ट बोन आहे जो की ऑसिफाय होतो. ओके. हां. इट इज एनी इट इज लॉंग एक सेकंड. हां. इट इज द वन लॉंग इट इज द ओनली लॉंग बोन दॅट ऑसिफाईज इन मेम्ब्रेन. मेम्ब्रेनियस ऑसिफाईन हा एक असा लॉंग बोन आहे जो की मेम्ब्रेनियस ऑसिफिकेशन होतं. ओके. ऑसिफाईज इन मेम्ब्रेन. तर बघा आपल्या ऑसिफिकेशनचे काही टाईप्स असतात. एंडोजिनियस, कार्टिलेजिनियस ऑसिफिकेशन, मेम्ब्रेनस ऑसिफिकेशन. तर हा एक असा बोन आहे लॉंग बोन जो की मेम्ब्रेनस ऑसिफाईज होतो. हे सांगायचं या पॉईंटमध्ये. ओके. चला. इट इज ओनली लॉंग बोन दॅट्स टू प्रायमरी सेंटर ऑफ ऑसिफिकेशन. हा एक असा लॉंग बोन आहे यामध्ये 2 प्रायमरी ऑसिफिकेशन सेंटर आहेत. किती? 2 प्रायमरी ऑसिफिकेशन सेंटर आहेत. हां. देअर आर मिड्युलरी कॅव्हिटी इन इट्स मिडल टू थर्ड पार्ट. जी मिड्युलरी कॅव्हिटी आहे ह्याची मिड्युलरी कॅव्हिटी आहे का इट्स मिडल टू थर्ड पार्टमध्ये आहे. ओके. हां. इट इज ऑकेशनली पियर्स्ड इन मिडियल सुप्राक्लेव्हिक्युलर नर्व. म्हणजे काय होतं इथून मिडियलमध्ये मिडियल सुप्राक्लेव्हिक्युलर नर्व्स आहे ह्याच्या. ओके. चलो. हां. फीचरमध्ये पाहूया आपण. फीचरमध्ये शाप पाहूया. ओके. हां. तर इट डिवायडेड इंटू लॅटरल 1/3 आणि मिडियल 2/3. शापला डिवाइड केलं आपण लॅटरल 1/3 आणि मिडियल 2/3 मध्ये शापला डिवाइड केलेलं. ओके. हां. द लॅटरल एंड. आता लॅटरल एंड पाहू आपण 1/3 वाला. लॅटरल 1/3 द लॅटरल 1/3 ऑफ अ शाप इज फ्लॅटेड अँड अबव डाऊनवर्ड इट हॅज 2 बॉर्डर अँटेरियर अँड पोस्टेरियर बॉर्डर. आता लॅटरल 1/3 जे आहे ओके त्याला अँटेरियर आणि पोस्टेरियर असे 2 बॉर्डर आहेत. सर्फेसेस किती आहेत? सुपेरियर अँड इन्फिरियर सर्फेस आहेत. ओके. बॉर्डरमध्ये पाहायला गेलं तर अँटेरियर बॉर्डर आहे कॉन्व्हेक्स. अँटेरियर जी बॉर्डर आहे ह्याची ही आहे कॉन्व्हेक्स आणि पोस्टेरियर बॉर्डर जी आहे ती आहे अँटेरियर बॉर्डर आहे ही कॉन्केव्ह आहे आणि पोस्टेरियर बॉर्डर आहे ही कॉन्व्हेक्स आहे. ओके. आपण पुढं डायग्राममध्ये पूर्ण समजून घेऊ. सरफेस पाहायला गेलं तर सुपिरियर सरफेस आर सबक्युटेनियस अँड इन्फिरियर सरफेस present an elevation that's called conoid tubercle. ग्रीक लाईक कोन म्हणजे ग्रीक वर्ड कोनपासून कोनॉइड ट्युबरकल असा शब्द आलेला आहे. ओके. आता बघा इन्फिरियर बॉर्डर म्हणजे काय खालच्या बॉर्डरला आहे तिथं कोनॉइड ट्युबरकल आहे. ओके. हां. इन द रिजिड इज कॉल्ड ट्रॅपेझियस रिजिड आणि अँड अ रिजिड आहे तिथे एक रिजिड आहे त्याला ट्रॅपेझियस रिजिड असं नाव दिलेलं आहे. चलो आधी बोन पाहू आपण. हां. तर हा होता ट्रॅपेझियस रिजिड. आहे ट्रॅपेझियस रिजिड हा आहे कोनॉइड ट्युबरकल. आणि आपण हे जे पाहिलं ना लॅटरल 1/3 हा पार्ट आहे लॅटरल 1/3. ओके. हां. आणि ह्याचं आपण पाहिलं ह्याला अँटेरियर पोस्टेरियर अशा 2 बॉर्डर आणि सरफेसमध्ये पाहायला गेलं तर इन्फिरियर सरफेस आणि वरून आहे तो सुपेरियर सरफेस आहे. ओके. हां. ओके. चलो आता बघा मिडियल 2/3 पाहू आपण. मिडियल 2/3 पाहायला आपण गेलो तर द मिडियल 2/3 ऑफ शाप आर राऊंडेड. मिडियल 2/3 जो आहे ज्याचा सॅप आहे शाप म्हणजे काय मधला जो पार्ट आहे तो आहे राऊंडेड. ओके. तो आहे राऊंडेड. आता बघा त्याला सरफेस पाहायला गेलं तर अँटेरियर सरफेस पोस्टेरियर सरफेस सुपेरियर सरफेस आणि इन्फेरियर सरफेस. कारण आपण पाहिलं की हा क्वाड्रिलॅटरल लाईक त्याचा एंड आहे. ओके. मग अँटेरियर पोस्टेरियर वरचा खालचा पुढचा मागचा सुपेरियर इन्फिरियर म्हणजे वरचा आणि खालचा. ओके. हां. द अँटेरियर सरफेस आर कॉन्व्हेक्स बॉर्डर. अँटेरियर सरफेस आहे ते कॉन्व्हेक्स बॉर्डर आहे. पोस्टेरियर सरफेस आहे ते स्मूथ आहे. सुपेरियर सरफेस आहे ते रफ इन इट्स मिडल पार्ट. सुपेरियर सरफेस जो वरचा सरफेस आहे तो काय रफ आहे मिडल पार्टला. इन्फिरियर सरफेसमध्ये रफ ओव्हल इम्प्रेशन आहे इन मिडियल एंडमध्ये. ओके. रफ ओव्हल इम्प्रेशन आहे.
इन्फिरियर सरफेसमध्ये. ओके. द लॅटरल हाफ ऑफ दिस लॉन्जिट्युडनल सबक्लॅव्हिक्युलर ग्रुप. बघा लॅटरल हाफमध्ये पाहिलं आपण, लॅटरल हाफ ऑफ द सरफेस हॅज लॉन्जिट्युडनल सबक्लॅव्हिकल ग्रो आहे. ओके. द न्यूट्रिएंट फोरामेन लाई ॲट लॅटरल एंड ऑफ ग्रुप. न्यूट्रिएंट फोरामेन कुठं आहे तर लॅटरल एंड ऑफ ग्रुप, लॅटरल एंडला आहे. ओके. न्यूट्रिएंट फोरामेन हे 2/3 मिडल 2/3 मध्ये लॅटरल एंडला आहे, ऑफ ग्रुपच्या लॅटरल एंडला आहे. ओके. चलो हां, तर हा आपली होती डायग्राम. त्याच्यामध्ये तुम्ही अशी डायग्राम LAQच्या पेपर लिहिताना LAQला आपल्याला डायग्राम विचारली जाते स्पेसिफिकली. मग त्यामध्ये आपण काय करायचं, अशा 2 डायग्राम काढायच्या सलग. ओके. आणि एक लक्षात ठेवा, सुपेरियर ॲस्पेक्ट आणि इन्फिरियर ॲस्पेक्ट लिहिणं महत्त्वाचं आहे. डायग्राम लिहिणं त्याच्या आधी लेबल करा. ओके. कारण लेबलला सुद्धा मार्क काढतात. हां, लेबलला सुद्धा मार्क काढतात. ओके. हां, हे आहे पोस्टेरियर, हे आहे एंटेरियर, लॅटरल आणि मिडियल. ओके. तर आपल्याला हे पाहिलं आपण ॲक्रोमियन प्रोसेस, ह्यामध्ये पाहिलं आपण ट्रेपेझियस कॉर्नॉइड प्रोसेस पाहिलं, सबक्लॅव्हिक्युलर ग्रो सांगितलं तुम्हाला, इन्फिरियर सरफेसमध्ये आहे, मिडियल 2/3 मध्ये. ओके. हे आहे मिडियल 2/3, हे आहे लॅटरल 1/3. ओके. चलो, आणि इम्प्रेशन ऑफ हे पुढं पोहोच. चलो, आता एंड्समध्ये पहा, आता 2 एंड आहेत, ह्याला किती 2 एंड आहेत. हां, लॅटरल एंड किंवा ॲक्रोमियन एंड पाहिलं आपण. लॅटरल एंड किंवा ॲक्रोमियल एंड असं म्हणतो त्याला. ओके. इट इज फ्लॅटेड अँड अबाव डाऊनवर्ड, म्हणजे फ्लॅटेड आहे आणि थोडं अबाव डाऊनवर्ड आहे. ओके. हां, बियर्स फॅसेट ऑफ आर्टिक्युलेट विथ ॲक्रोमियन प्रोसेस ऑफ स्कॅपुला, म्हणजे हा जो आहे एंड हा आर्टिक्युलेट कुठं होतो तर स्कॅपुलाच्या ॲक्रोमियन प्रोसेसमध्ये आर्टिक्युलेट होतं, अँड दॅट्स फॉर्म ॲक्रोमियोक्लॅव्हिक्युलर जॉईंट्स. हा पुन्हा एक आपला जॉईंट्स फॉर्म करतो, त्याचं नाव आहे ॲक्रोमियोक्लॅव्हिक्युलर जॉईंट्स. ओके. हा ॲक्रोमियोक्लॅव्हिक्युलर जॉईंट्स फॉर्म करतो. चलो, सेकंड पार्ट जो आहे, सेकंड एंड जे आहे आपलं मिडियल और स्टर्नल एंड, इट इज द quadrangular and articulate with clavicular notch of manibrum sterni to form. आता बघा मॅनिब्रम स्टर्नीला आर्टिक्युलेट होतं, क्लॅव्हिक्युलर नॉच आहे का आपली ते आर्टिक्युलेट होते, आणि स्टर्नो क्लॅव्हिक्युलर जॉईंट फॉर्म करतं. काय टर्नो क्लॅव्हिक्युलर जॉईंट फॉर्म करतं. हा जर लॅटरल एंड आपल्या ॲक्रोमियन प्रोसेसमध्ये मिळून प्रोसेससोबत आर्टिक्युलेट होऊन आपला ॲक्रोमियोक्लॅव्हिक्युलर जॉईंट फॉर्म करतो, आणि मिडियल एंड जो क्वाड्रँग्युलर आहे तो आपल्या मॅनिब्रल टर्नीला आर्टिक्युलेट होऊन स्टर्नोक्लॅव्हिक्युलर जॉईंट फॉर्म करतो. ओके. हे 2 पॉईंट आपण एंड्स टाकून लिहिलं पाहिजे. SAQ विचारते ना याव, आणि LAQ. मी पूर्ण MCQ SAQ LAQची लिस्ट आणलेली आहे. ती लिस्ट पाहिली ना, तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही. तेवढं जरी केलं ना तुम्ही, तर हा बोन तुमच्या खिशामध्ये पडेल. ओके. चलो, अटॅचमेंटमध्ये बघा, एक सेकंड. हां, अटॅचमेंटमध्ये आपण तर फक्त वाचू. हां, द लॅटरल एंड आर मार्जिन ऑफ आर्टिक्युलर सरफेस ऑफ ॲक्रोमियोक्लॅव्हिक्युलर जॉईंट इज अटॅच गिव्ह अटॅचमेंट इन जॉईंट स्कॅप्च्युल. ओके. दुसरं, द मिडिल एंड द मार्जिन ऑफ आर्टिक्युलेट सरफेस ऑफ स्टर्नम इट्स सो. ओके. स्टर्नमला काही जिथं अटॅच होतात ना ते लॅटरल एंडला, मिडिल एंडला. ओके. ह्यापेक्षा आपण डायरेक्ट डायग्राम पाहूया. ओके. चला, कारण तुम्ही ऐकून घ्या, अटॅचमेंट पाठ करण्यापेक्षा तुम्ही डायग्रामॅटिकली लक्षात ठेवा. कारण पेपरमध्ये काय करायचं, आपल्याला UTमध्ये लिहायला येतो की LAQ येतो किंवा SAQ येतो अटॅचमेंटचा. मग त्यामध्ये काय केलं पाहिजे की अटॅचमेंट टाकायचं, डायग्राम काढायचं, आणि गिव्हन अटॅचमेंट इन बिलो द अटॅचमेंट इन डायग्राम शो इन द फिगर. ओके. असं टाकून आपण ते डायग्राम जरी काढला तरी आपल्याला जेवढे मार्क लिहून मिळतात तेवढेच डायग्राममध्ये मिळतात. आणि पहिली गोष्ट, तुम्ही डायग्राम काढा आणि पुन्हा मग लिहायला चालू करा, कारण डायग्राममध्ये ॲक्युरेट तुम्हाला जेवढे ॲक्युरेसीने येते तेवढं तुम्ही लिहू शकता. आणि मग एक्झामिनरच्या पुढं डोक्यामध्ये एवढं जाईल की नाही, या मुलांनी ज्या डायग्राम काढली ते एकदम ॲक्युरेट आहे, मग त्यांनी जेवढा कंटेंट लिहिला आहे तो पण ॲक्युरेट असणार.
म्हणून महत्त्वाचं की पहिला तुम्ही डायग्राम काढा आणि पुन्हा मग अटॅचमेंट लिहा. एक सेकंद मला. चला तर आपण डायग्राम पाहू आधी. आता बघा, हा आहे सुपेरियर ॲस्पेक्ट, हा आहे सुपेरियर ॲस्पेक्ट, सुपेरियर, आणि हा आहे इन्फिरियर ॲस्पेक्ट. ओके, म्हणजे हा वरनं पाहिलाय आणि हा खालनं पाहिलाय. म्हणजे हॉरिझॉन्टल बोन जर पेस केला, तुमच्यासमोर जर हॉरिझॉन्टल बोन जर ठेवला, बोनचा आपली साईज कशी बोनचा असा 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 बोन आहे. ओके, तर एक असा वरनं एक पाहिलाय आणि पुन्हा एकदा खालनं पाहिलाय. ओके, अशी सांगितलेलं आहे. तर बघा, वरनं जर बघितलं आपण त्या बोनला, तर वरील ट्रॅपेझियस लॅटरल बॉर्डवर, लॅटरल एंडवर आपल्याला ट्रॅपेझियसची मसल दिसेल. ओके, आणि पुन्हा डेल्टॉइड एक दिसेल, ट्रॅपेझियस डेल्टॉइड. ओके, पुन्हा मग आपल्याला जर मिडिल एंडला पाहिलं आपण, तर हां स्टर्नोक्लिन्ड्रो मॅस्टॉइड ही एक मसल दिसेल तुम्हाला. ही काय, ही आहे ओरिजिन, आणि ह्या कलरमध्ये आहे इन्सर्शन, आणि ही आहे ओरिजिन. ओरिजिन, ओके, इन्सर्शन, ओरिजिन. लक्षात ठेवा, ब्ल्यू कलर जो आहे तो आहे इन्सर्शन, आणि रेड कलर जे आहे ते आहे ओरिजिन. ओके, तर बघा, हिथं आपल्याला जॉईंटचे कॅप्सूल दिसायलेत काही. ओके, कॅप्सूल ऑफ स्टर्नोक्लॅव्हिक्युलर जॉईंट, कॅप्सूल ऑफ ॲक्रोमियोक्लॅव्हिक्युलर जॉईंट. मग हे जे मेन आहेत, जे की आपल्याला ही मसल जरी नाहीत लक्षात राहिलं तरी हे तर लक्षात राहील. कारण कसं की आपल्याला मसल जरी नाहीत लक्षात राहिल्या, की का लक्षात राहील, की आपल्याला जर जॉईंट माहीत असलं तर पुढं एवढंच लावायचं, कॅप्सूल ऑप्स. ओके, तर इन्फिरियर बॉर्डर जे आपण मसल बघा, सुपेरियर ॲस्पेक्ट्सच पाहिजे अजून आपल्याला. हां, पेक्टोरलिस मेजर ही एक मसल आहे जी मिडियल 2/3 आहे. ओके, मिडियल 2/3 पेक्टोरलिस मेजर ही एक मसल आहे. ओके, पण इन्फिरियर ॲस्पेक्टमध्ये पहा डेल्टॉइड आहे आपल्या लॅटरल 1/3. पुन्हा मग ही आपलं ही ग्रीन जी दिसते आपल्याला, ही आहेत आपले लिगामेंट्स, हे आहे आपले लिगामेंट्स, हे आहे आपले लिगामेंट्स. ओके, हां, तर पहा, हां एक सेकंड हां हां तर हे आहे ट्रॅपेझियस अँड कोनॉइड्स पार्ट्स ऑफ कोरॅको क्लॅव्हिक्युलर लिगामेंट्स. हे आहे कोरॅको क्लॅव्हिक्युलर लिगामेंट्स. ओके, ट्रॅपेझियस अँड कोनॉइड्स पार्ट्स ऑफ कोरॅको क्लॅव्हिक्युलर लिगामेंट्स आहेत हे दोन. ओके, हां, पुन्हा मग हे एक लिगामेंट आहे, कोस्टोक्लॅव्हिक्युलर लिगामेंट्स आहे हे. ओके, पुन्हा स्टर्नोहायोइड मॅस्टॉइड इथं ओरिजिन होते. पुन्हा मग इन्सर्शन आपल्या मिडल वन थर्डमध्ये क्लॅव्हियस मसलची इन्सर्शन होतं. ओके, तर तुम्हाला मी सांगतो एकंदरीत की ह्यो रेड कलर आहे, हा आहे ओरिजिन. हां, हा ब्ल्यू कलर आहे, ही आहे इन्सर्शन. हां, आणि हा जो ग्रीन कलर आहे, ही आहे लिगामेंट. ओके, चलो. तर आता तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये एवढी जर डायग्राम काढले ना, तर व्हॅल अँड गुड, तुम्हाला पूर्ण मार्क देऊन टाकतात. ओके, कारण आम्ही पाहायला गेलं तर आम्ही सुद्धा युनिव्हर्सिटीचे पेपर दिलेले आहेत. त्यामुळं युनिव्हर्सिटी पेपर मी जसं सांगतो ना तसंच करा. ओके, एवढी अटॅचमेंटसाठी आपण एवढी डायग्राम काढली तरी फुल मार्क्स मिळतात. ओके, हां हां, मिडिल 1/3चा 1/3 ऑफ शाफ्ट थोडं राहील. ह्या मसल अटॅचमेंट आहे ही. हां, हो का, ही मसल अटॅचमेंट आहे. ही आपण एवढं जरी काढलं ना विषय संपला. हां, ही तुम्ही वाचून घ्या, एकदा स्क्रीनशॉट घ्या, याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, ह्याचा पूर्ण एकदा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि हे वाचून घ्या. हा डिस्क्रिप्शन. ओके, आणि हाही स्क्रीनशॉट घेऊन वाचून घ्या डिस्क्रिप्शन. मग तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की काय म्हणायचा प्रयत्न केला आहे. ओके, चलो. आता ऑसिफिकेशनमध्ये बघा, क्लॅव्हिकल इज द फर्स्ट बोन टू ऑसिफाईज इन बॉडी. क्लॅव्हिकल हा फर्स्ट बोन आहे जो की बॉडीमध्ये ऑसिफाईज होतो. ओके, हां,
ऑसिफिकेशन बिगिन्स इन मेम्ब्रेनस. ह्याचं ऑसिफिकेशन काय, मेम्ब्रेनस ऑसिफिकेशन आहे. आपण पहिल्यांदा इंट्रोडक्शनमध्ये पाहिलेलं. हां, इंटर मेम्ब्रेनस ऑसिफिकेशन, दॅट इज मेम्ब्रेनस ऑसिफिकेशन म्हणजे काय, इंटर मेम्ब्रेनस ऑसिफिकेशन, बट एंड्स आर कार्टिलेजिनस, म्हणजेच एंडोकॉन्ड्रल ऑसिफिकेशन आहे. जे आपल्या एंड्स आहेत ते कॉन्ड्रल ऑसिफिकेशन आहे त्या एंड्सचं. ओके. हां, चलो. तर ऑसिफिकेशनमध्ये दोन प्रकार असतात. एक असं प्रायमरी ऑसिफिकेशन, दुसरं असं सेकंडरी ऑसिफिकेशन. ओके. दुसरं काय असतं, सेकंडरी ऑसिफिकेशन. हां, द प्रायमरी ऑसिफिकेशन, टू प्रायमरी सेंटर आहेत आपल्याला. प्रायमरी ऑसिफिकेशन नाही, ऑसिफिकेशनमध्ये दोन सेंटर असतात. एक असतं प्रायमरी सेंटर आणि एक असतं सेकंडरी सेंटर. तर प्रायमरी सेंटरमध्ये पहा, टू प्रायमरी सेंटर असतात अपियर्स इन शाप. हे दोन्ही प्रायमरी सेंटर अपियर्स होतात शापमध्ये. इट्स अपियर इन 5 to 6 वीक ऑफ इंट्रायुट्रन लाईफमध्ये. हे ऑसिफिकेशन सेंटर, प्रायमरी ऑसिफिकेशन सेंटर इंट्रायुट्राईन लाईफमध्ये 5 to 6 वीकमध्ये अपियर होतात. ओके. द टू सेंटर क्विकली फ्यूज टू शाप, हे फ्यूज होऊन जातात शापसोबत. ओके. सेकंडरी सेंटर द वन सेकंडरी सेंटर अपियर्स ॲट स्टर्नम मिडल एंड. ओके. स्टर्नल एंड किंवा मिडल एंडला एक सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटर फॉर्म होतं. अपियर्स इन 18 to 20 इयर्स ऑफ एज. कधी अपियर होतं तर हे 18 ते 20, 18 to 20 इयर्स ऑफ एज, 18 to 20 इयर्स ऑफ एजमध्ये हे अपियर्स होतं. ओके. फ्यूज विथ शापसोबत फ्यूज कधी करतो तर 25 इयर्स ऑफ एज, वयाच्या 25 वर्षाला हे आपल्या शापसोबत फ्यूज करतं. ओके. हां, नो सेकंडरी सेंटर ॲट ॲक्रोमियल एंड मोस्ट इंडिव्हिज्युअल, म्हणजे आपल्या सेकंडरी सेंटर नसतं. आता जसं स्टर्नल एंडला आहे तसं ॲक्रोमियल एंडला सेकंडरी सेंटर नसतं, हे सांगायचा प्रयत्न केला आहे. ओके. हां, ओके. क्लिनिकल ॲनाटॉमी पाहू आपण. क्लिनिकल ॲनाटॉमी. हां, फ्रॅक्चर ऑफ अ क्लॅव्हिकल, मोस्ट कॉमन बोन फ्रॅक्चर ऑफ अ बॉडी, स्पेशली चिल्ड्रनमध्ये हा फ्रॅक्चर कॉमन असतो. युजली अकर जंक्शन ऑफ अ मिडियल 2/3 अँड लॅटरल 1/3. जो शापचा भाग आहे मिडियल 2/3 आणि लॅटरल 1/3 याच्यामध्ये फ्रॅक्चर होण्याची शक्यता सगळ्यात दाट असते. ओके. कॉज फॉल आउटस्ट्रेच हँड डायरेक्टली टू शोल्डर. जर आउटस्ट्रेच हँड असले आणि डायरेक्ट शोल्डरवर पडला तर हे होऊ शकतं. मिडियल फ्रॅगमेंट पुल अपवर्ड, म्हणजे मिडियल फ्रॅगमेंट आहे ते अपवर्ड पुल्ड होतं, कारण टर्नोक्लेडोमॅस्टॉइड ह्या मसलमुळं. ओके. पण लॅटरल फ्रॅगमेंट जे आहे ते पुल्ड होतं डाऊनवर्ड. वेट ऑफ लिम्स आर पुश्ड मिडियली टू पेक्टोरलिस मसल, म्हणजे वेट्स ऑफ लिम्सचं वेट काय होतं, मिडियली पुश होतं, कारण पेक्टोरलिस मेजर या मसलमुळं. ओके. कॉन्झोनायटल ऑप्सेस म्हणजे काय, लहानपणीपासूनच अब्सेंट असणे. ओके. पार्शियली और कम्प्लिटली अब्सेंट ऑफ क्लॅव्हिकल. ओके. पेशंट आर अप्रॉक्सिमली शोल्डर इन फ्रंट ऑफ क्रेस्ट, म्हणजे शोल्डर जे आहेत ते फ्रंट ऑफ क्रेस्टच्या समोर येतात, म्हणजे आपल्या क्रेस्टच्या समोर येऊ शकतात. असं जर आपल्या कॉन्जॉनिटलमध्ये क्लॅव्हिकल जर अब्सेंट असेल तर. ओके. हां, क्लॅव्हिकल जर अब्सेंट असेल तर हे होऊ शकतं. चलो, MCQ पहा. मी MCQ आणलेले आपल्यासाठी, की MCQची प्रॅक्टिस करून म्हणजे आपण युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये पण, पुन्हा मग आपण जी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणार आहोत पुढच्या, त्यासाठी पण आपल्याला MCQची खूप जरूरत पडणार आहे. त्यासाठी आता आपण आज MCQ पाहूया आपण. ओके. हां, तर पहा, पहिलं काय, द क्लॅव्हिकल इज क्लासिफाईड ॲज लाँग बोन. तुम्हाला काय म्हणलं, जर मॉडिफाईड लाँग बोन ही त्या आन्सर असतं तर मॉडिफाईड दिलं असतं, पण लाँग बोन आहे ना, लाँग बोनच द्यायचं. ओके. द लॅटरल एंड ऑफ क्लॅव्हिकल आर्टिक्युलेट विथ, लॅटरल एंड होतं आपलं मिडियल 2/3 आणि लॅटरल 1/3. मिडियल 2/3 आणि एक सेकंड, हां, असं होतं बघा, असं आपण, आणि हे होतं लॅटरल एंड. ही आपल्या ॲक्रोमियन प्रोसेसला, आणि ह्यो होता चौरस आकार आपला, ह्यो जोडत होता आपल्या
स्टर्निला. ओके. लॅटरल एंड इज आर्टिक्युलेट विथ ॲक्रोमियन प्रोसेस. ॲक्रोमियन प्रोसेस. एक सेकंड. ॲक्रोमियन प्रोसेस. बघा MCQ बघा पुढचा. द मसल अटॅच्ड इन सब क्लॅव्हिक्युलर ग्रुप. जी मसल आहे अटॅच्ड सब क्लॅव्हिक्युलर ग्रुप ऑफ अ क्लॅव्हिकल इज कॉल्ड. म्हणजे जी मसल होती अटॅच्ड आपल्या सब क्लॅव्हिक्युलरला. एक मिनिट तुम्हाला मी दाखवतो. हां, जी सब क्लॅव्हिक्युलर ग्रुप, आपला सब क्लॅव्हिक्युलर ग्रुप कुठं होता? इथं इन्फिरियर सरफेसला. ओके. कोणची मसल अटॅच आहे मग सब क्लॅव्हिक्युलर ग्रुपला? तर सब क्लॅव्हिकस. हां, तर काय आलं? सब क्लॅव्हिकस. ओके. हां. विच पार्ट ऑफ अ क्लॅव्हिकल इज मोस्ट कॉमनली फ्रॅक्चर. कोणचा पार्ट आहे जो मोस्टली कॉमनली फ्रॅक्चर होतो? ओके. तर बघा, हा होता मीडियल टू थर्ड. एक सेकंड. एक सेकंड. एक सेकंड. तर याचं उत्तर आहे मिडियल थर्ड. ओके. मिडियल थर्ड नाही, मिडल थर्ड. ओके. याचं उत्तर आहे मिडल थर्ड. म्हणजे मधला जो थर्ड पार्ट आहे तो डिफेक्ट होतो. ओके. चलो. विच ऑफ अ बोन ऑसिफाईज इन ह्युमन बॉडी. फर्स्ट बोन ऑफ ऑसिफाईज ह्युमन बॉडी. म्हणजे कोणचा असा बोन आहे तो पहिल्यांदा ऑसिफाईज होतो ह्युमन बॉडीमध्ये. म्हणजे सर्वप्रथम कोणचा ह्युमन बॉडीमध्ये बोन ऑसिफाईज होतो तो आहे क्लॅव्हिकल. ओके. हाऊ मेनी प्रायमरी सेंटर इन क्लॅव्हिकल. क्लॅव्हिकलमध्ये 2 प्रायमरी सेंटर आहेत. चलो. तर हां, विच मसल ओरिजिनेट फ्रॉम सुपेरियर सरफेस ऑफ क्लॅव्हिकल. क्लॅव्हिकलच्या सुपेरियर सरफेसमध्ये कोणची मसल ओरिजिनेट होते? ओके. ट्रॅपेझियस ही आपली नाही आहे. ट्रॅपेझियस एक सेकंड. हां, ट्रॅपेझियस ही आहे ती आपली लॅटरल एंडला होती. ओके. डेल्टॉइड आहे ती पण आपली लॅटरल एंडलाच, लॅटरल एंडच्या थोड्या पार्टला मध्ये होते. ओके. पण सब क्लॅव्हिकलचं इन्फिरियरला होते. म्हणजे स्टर्नोक्लेडोमॅस्टोइड ही मसल आहे. ओके. पुन्हा मग खालचा एक सर्वप्रथम मोठा क्वेश्चन हा. ओके. द फंक्शन ऑफ अ क्लॅव्हिकल इन्क्लुडेड एक्सेप्ट. म्हणजे कोणचं फंक्शन नाही हे सांगा. ट्रान्समिट एक आहे. ट्रान्समिट वेट अप्पर लिम टू ॲक्झियल स्केलेटल. ओके. ॲक्झियल स्केलेटल म्हणजे लिम आणि ॲक्झियल स्केलेटल म्हणजे आपलं हेडपासून जे स्केलेटल आहे ते आहे ॲक्झियल स्केलेटल. ओके. हां. प्रोटेक्ट क्लॅव्हिक्युलियन व्हेसल. ओके. बरोबर आहे. क्लॅव्हिसियन व्हेसल सब क्लॅव्हियन व्हेसल जे आहेत त्यांना प्रोटेक्ट करते. हां. सर्व्स रिजिड सपोर्ट देते आपल्याला. इन्क्रीज लंग कॅपॅसिटी. हा आन्सर बरोबर आहे याचं, की हे एक्सेप्ट म्हणजे हे चुकीचं आहे. इन्क्रीज लंग कॅपॅसिटी. ओके. चला. SCQमध्ये बघा आपल्याला SCQ म्हणजे 5 मार्कासाठी जे SCQ 5 मार्क्ससाठी जे SCQ विचारलं जातं त्यामध्ये BMSसाठी 5 मार्कसाठी. ओके. SCQ विचारलं जातं त्यामध्ये आपण हे असे क्वेश्चन असतात. द राईट अँड ॲनाटॉमिकल पोझिशन ऑफ क्लॅव्हिकल. म्हणजे आपल्याला साईड डिटर्मिनेशन आणि ॲनाटॉमिकल पोझिशन 5 मार्कासाठी. ॲनाटॉमिकल पोझिशन मीन्स साईड डिटर्मिनेशन. ओके. हे आपल्याला 5 मार्कसाठी विचारलं जातं. बघा म्हणून म्हणलं तुम्हाला जी आपली साईड डिटर्मिनेशन आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. हां. डिस्क्राईब ऑसिफिकेशन सेंटर ऑफ क्लॅव्हिकल. म्हणजे क्लॅव्हिकलचे ऑसिफिकेशन सेंटर तुम्हाला हे 2 प्रायमरी 1 सेकंडरी हे तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. ओके. मेन्शन मसल अटॅचमेंट ऑफ क्लॅव्हिकल. म्हणजे 5 मार्कासाठी तुम्ही फक्त डायग्राम जरी काढले ना तरी आउट ऑफ मार्क देतात ते. ओके. व्हाय क्लॅव्हिकल कन्सिडर ॲज द मॉडिफाईड लॉंग बोन. बघा आला का इथं. व्हाय क्लॅव्हिकल आर कन्सिडर ॲज मॉडिफाईड लॉंग बोन. हे 5 मार्कासाठी विचारला जाणारा क्वेश्चन सर्वात महत्त्वाचा आहे. बरोबर. नेम ऑफ अ लिगामेंट अटॅच टू क्लॅव्हिकल. म्हणजे किती जे क्लॅव्हिकलला अटॅच आहेत लिगामेंट त्याचे नेम. मग आपल्याला इथं स्कॅप्च्युल ऑफ स्टर्नोक्लॅव्हिक्युलर जॉईंट, ॲक्रोमिक क्लॅव्हिक्युलर जॉईंट असं लिहायचं. व्हॉट इज द क्लिनिकल सिग्निफिकन्स ऑफ फ्रॅक्चर क्लॅव्हिकल. म्हणजे आपण जे क्लिनिकल सिग्निफिकन्स पाहिलं फ्रॅक्चरचं ते आपण पूर्ण लिहून काढायचं. नेम ऑफ जॉईंट्स फॉर्मिंग क्लॅव्हिकल. क्लॅव्हिकलमध्ये 2 जॉईंट फॉर्म होते. त्या दोन्ही जॉईंट जे आपले आहेत त्यांचं डिस्क्रिप्शन लिहून काढायचं. ॲक्रोमिक क्लॅव्हिक्युलर जॉईंट आणि स्टर्नो क्लॅव्हिक्युलर जॉईंट. ओके. हां.
डिफरन्स बिटवीन मीडियल अँड लॅटरल एंड ऑफ अ क्लॅव्हिकल. म्हणजे डिफरन्स म्हणजे आपण टेबलच्या फॉर्ममध्ये सॉल्व लिहू शकतो. डिफरन्स बिटवीन आपल्याला याचे मिडल अँड लॅटरल एंडमध्ये. ओके. मिडल एंडमध्ये 2 सरफेस आहेत, 2 बॉर्डर आहेत. लॅटरल एंडमध्ये 4 सरफेस आहे. आपण असं लिहायचं. ओके. हां. चलो आगे. एक सेकंड. ये क्यों नहीं आई क्या? तो सॉरी एल-ए-क्यूमध्ये काय सांगतात बघा. एल-ए-क्यूमध्ये एल-ए-क्यू जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये आपल्याला सांगतात पूर्ण बोन, ऑल बोन क्लॅव्हिकल. एक सेकंड. क्लॅव्हिकल होल इन डिटेल्स असा करणार क्वेश्चन. त्यामध्ये आपल्याला अॅनाटॉमिकल पोझिशन लावणार, मसल अटॅचमेंट लावणार, फीचर्स लावणार, पुन्हा मग आपल्याला ऑसिफिकेशन लावणार, क्लिनिकल अॅनाटॉमी लावणार. एवढं करावं लागणार. ओके. हां. असे क्वेश्चन विचारले जातात. ओके. हां. तर थँक्यू एव्हरीवन. असं आपलं आजचं लेक्चर होतं. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला होईन एवढं शेअर करा, बेल आयकॉन दाबून ठेवा. बेल आयकॉन घंटेचं चिन्ह आहे ते दाबून ठेवा. पुन्हा मग असंच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल फॉलो करा. मेडिकोज मराठी. थँक्यू एव्हरीवन.